नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। जयश्री थोरात बहिणीसारख्या वसंत देशमुखांवर कडक कारवाई करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अजित पवारांचा सुजय विखेंना फोन, सूत्रांची माहिती। दरम्यान महायुतीला अडचणी निर्माण होतील असं कुठलंही वक्तव्य न करण्याची सूचना, दादांकडून कानउघडणी। गलिच्छ वक्तव्य करणारा आरोपी अजूनही फरार, वक्ता गलिच्छ बोलला, स्टेजवरचे लोक टाळ्या वाजवत होते, बाळासाहेब थोरातांचा आरोप। तर देशमुखांचं वक्तव्य संपूर्ण महिलांवर, थोरातांची प्रतिक्रिया। वसंत देशमुखांवर कारवाई करायला हवी, वसंत देशमुखांना नातीच्या वयाच्या मुलीविषयी बोलणं शोभणार आहे का? देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जयश्री थोरात यांची प्रतिक्रिया। वसंत देशमुखांचं वक्तव्य फडणवीसांना पटतंय का? महिलांच्या सुरक्षेवरून आमदारकी मिळवणारे नेते झोपलेत का? वसंत देशमुखांनी जयश्री थोरातांबद्दल केलेल्या यशोमती वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांचा सवाल। वसंतराव देशमुख यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध, प्रत्येक महिलेचा आदर राखला गेला पाहिजे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। वसंत देशमुखांनी जयश्री थोरातांवर केलेल्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, राज्य महिला आयोगाकडून अहिल्यानगर पोलिसांना पत्र लिहून कारवाईचे निर्देश, कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश। सुजय विखेंविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या, वसंत देशमुखांनी जयश्री थोरात यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जोडे मारून निषेध। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सुजय विखेंच्या युवा संकल्प मेळाव्याचं बॅनर थोरात समर्थकांनी फाडले, थोरात समर्थकांकडून बॅनर फाडत वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध। लाडकी बहीण योजना राबवता पण बहिणींचा आदर नाही, सुजय विखेंनीही माझ्याबद्दल पातळी सोडून टीका केली, जयश्री थोरात यांची टीका। सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले करणे यातून सरंजामी मानसिकता दिसते, जयश्री थोरात यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून सुषमा अंधारेंची टीका। शिवाजीनगर मानखुर्दमध्ये बदल गरजेचा, नवाब मलिकांचे शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढण्याची चर्चा, नवाब मलिकांच्या ट्विटनं नवे संकेत। आमची भूमिका कडक आणि स्पष्ट, भाजप अशा उमेदवारांचं काम करणार नाही, नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यावरून आशिष शेलार यांचं वक्तव्य। अमित ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी शेलार महायुतीपुढे प्रस्ताव ठेवणार, मी शिंदे फडणवीस अजित पवारांकडे प्रस्ताव ठेवणार, आशिष शेलार यांची माहिती। दीपक केसरकर 1 मिनिटामध्ये राज ठाकरेंच्या घरातून परतले, राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासाने आले होते केसरकर मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन आले होते का, याविषयी सवाल। थोड्याच वेळात वरळी विधानसभा मतदारसंघासंदर्भात महत्त्वाची बैठक, दरम्यान मिलिंद देवरा यांनाच वरळीमधून उमेदवारी देण्यासंदर्भात शिवसेना नेत्यांमध्ये एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। शायना यांची फडणवीसांच्या भेटीला, शायना यांची वरळीतून लढण्यासाठी इच्छुक, तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा। राज्यातील ईडीच्या कारवाया फडणवीसांच्या सूचनेनुसार होत होत्या, मग या सरकार अडचणीत आणण्यासाठी फडणवीसांनी प्लॅन रचला होता, डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकातून देशमुखांचा फडणवीसांवर आरोप। आम्ही पुन्हा 24 तासाची मुदत देतो, एकतर तुम्ही पुरावे द्या नाहीतर आम्ही देतो, चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना आव्हान। अनिल देशमुखांना जेलमध्ये फार वेळ होता म्हणून आत्मकथा लिहिली, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। ठाकरेंच्या काही जागांवर चर्चा झाली, काही जागांवर बदल होऊ शकतो का यावरही चर्चा झाली, जागांबद्दल एकत्र बसून निर्णय घेणार, ठाकरेंच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत मविया 170 ते 175 जागा जिंकणार, 26 नोव्हेंबरला मवियाचं सरकार स्थापन होईल, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीत उत्तम समन्वय, नांदेड उत्तर हिंगोलीच्या जागेबाबत पटोलेंशी चर्चा सुरू, एका जागेची अदलाबदल केली आहे, संजय राऊतांची माहिती। मवियातील मुंबईतील मलबार हिलची जागा आम आदमी पक्षाला, तर मुलुंडची जागा शरद पवार गटाला सुटल्याची माहिती। काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून, तर सायन कोळीवाड्यातून गणेश यादव यांना उमेदवारी, वर्ध्यातून शेखर शेंडे काँग्रेसकडून रिंगणात। काँग्रेसकडून सावनेर मतदारसंघातून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी, तर नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेसकडून विद्यमान आमदार लहू कानडेंचा पत्ता कट, श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून हेमंत ओगले यांना उमेदवारी। ठाकरे गटाकडून अनिल गोटेंना धुळे, राजू तडवींना चोपड्यातून उमेदवारी, तर अजय चौधरींना शिवडी, संदेश पारकर यांना कणकवलीतून मैदानात उतरवण्याचा निर्णय।
महायुतीकडून आतापर्यंत 189 उमेदवारांची यादी जाहीर तर 99 उमेदवारांची घोषणा बाकी. भाजपचे 99, शिंदे गटाचे 45 आणि अजित पवार गटाचे 45 उमेदवार जाहीर. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. मोदी, जेपी नड्डा, फडणवीसांसह 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश. बारामतीत शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांच्या प्रचाराचे पॅम्पलेट तयार. पॅम्पलेटवर शरद पवारांच्या हातात हात असलेले फोटो. प्रहारच्या बच्चू कडूंना विदर्भात धक्का. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपात, यात त्यांचा प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अमरावतीमधील काही लोकांची नावं कागल शहरातील यादीत. हसन मुश्रीफ यांना बोगस मतदारांची नोंदणी का करावी लागते, समरजित घाटगेंचा आरोप. तर बोगस मतदारांबाबत घाटगेंकडून तहसीलदारांकडे तक्रारही दाखल. दाखला करून पास होणारे आम्ही नाही, नाव न घेता कैलास गोरंट्याल यांचा अर्जुन खोतकर यांना टोला. काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांना जालन्याची उमेदवारी. बबन घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेचा राजीनामा. काही महिन्यांपूर्वीच केला होता पक्षप्रवेश. उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार योगेश घोलप. देवळाली विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार. अजित पवार गटाचा राजीनामा देत आमदार सतीश चव्हाण उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार. संभाजीनगरातील गंगापूर मतदारसंघातून परवा उमेदवारी अर्ज भरणार. भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात होणार सामना. विलेपार्ल्यातून ठाकरे गटाकडून संदीप नाईकांना उमेदवारी. विलेपार्ल्यात विद्यमान आमदार पराग अळवणी विरुद्ध संदीप नाईकांमध्ये लढत. पुण्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता. भाजप नेते प्रदीप कंद अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी. जळगावच्या पाचोरा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार किशोर पाटलांकडून प्रचार सुरू. शहरातून भव्य रॅली काढत प्रचाराला सुरुवात. महायुतीचे मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटलांकडून प्रचार सुरू. शिरसाळ्यात मारुती मंदिरात दर्शन घेत प्रचाराला सुरुवात. शिंदे गटाच्या उमेदवार अब्दुल सत्तारांनी जमिनी लाटण्याचं काम केलं, त्यांना लोक कंटाळले. ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा आरोप. तर मला लोकांनी उभं केले, त्यामुळे मी निवडून येणार, बनकर यांचा विश्वास. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ. अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराच्या डिजिटल व्हॅनचं उद्घाटन. गोंदियाच्या आमगाव देवरीतून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपकार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना उमेदवारी. काँग्रेसचे विद्यमान आमदार सहस्राम मारुती कोराटे यांचा पत्ता कट. श्रीरामपूरमध्ये आमच्यात कुठलाही अंतर्गत वाद नाही. लहू कानडेंना सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार. श्रीरामपूरमधील काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगलेंची प्रतिक्रिया. यवतमाळमधील राळेगाव मतदारसंघाचा मवियातील तिढा सुटला. काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरकेंना काँग्रेसकडून संधी. परळी मतदारसंघात मवियाकडून अद्याप उमेदवारी जाहीर नाही. संजय दौंड, सुनील गुट्टे, राजाभाऊ फड यांची नावं आघाडीवर. तर प्रचारासाठी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांची तयारी पूर्ण. माजलगावचे महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिंदे गटाकडून आव्हान. प्रचारादरम्यान शिंदेंचा फोटो वापरल्यास गोळ्या फोडणार, गाड्या ज्या आहेत त्या फोडणार. धनंजय सोळंके यांची भूमिका. संभाजी राजे छत्रपतींनी अंतरवाली सराठी जरांगेंची भेट घेतली. जरांगे आणि माझं उद्दिष्ट एक, वेगवेगळं लढू नये ही भूमिका. अपक्ष उमेदवार उभे केल्यास धोका काय होईल हे लक्षात आणून दिलं. भेटीनंतर संभाजी राजे यांची प्रतिक्रिया. सोलापूर दक्षिण जागेवर ठाकरे गटाचे अमर पाटीलच निवडणूक लढवणार. काँग्रेसचे नेते दिलीप मानेंच्या दबावानंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी आक्रमक. माझ्यासमोर संजय रायमुरकरांचं आव्हान नाही. ठाकरे गटाचे बुलढाण्याचे उमेदवार सिद्धार्थ खरातांकडून विश्वास व्यक्त. बुलढाण्यात संजय रायमुरकर विरुद्ध सिद्धार्थ खरात. सोलापूर दक्षिण विधानसभेतील वंचितचे उमेदवार संतोष पवार यांचं जल्लोषात स्वागत. विद्यमान आमदारांनी मूलभूत गरजा देखील पूर्ण केल्या नाही. संतोष पवारांची विद्यमान आमदार सुभाष देशमुखांवर टीका. रावेरमधून काँग्रेसच्या धनंजय चौधरींना उमेदवारी जाहीर. महायुतीच्या सरकारने रावेरकरांवर अन्याय केलेला आहे, मला विजयाचा पूर्ण विश्वास आहे. धनंजय चौधरींकडून विश्वास व्यक्त. बीड जिल्ह्यात मनसेकडून तिसरा उमेदवार जाहीर. गेवराई आणि आष्टीनंतर केज राखीव मतदारसंघातून रमेश गालफाडेंना उमेदवारी. काँग्रेसचे रविराजा बंडाच्या तयारीत. काँग्रेसकडून सायंकोळीवाड्यात गणेश यादवांना उमेदवारी जाहीर झाल्यानं रविराजा नाराज. उद्या कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घेणार. माजी आमदार अनिल गोटेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली. गोटे यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून धुळे विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर.
परंडा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील जरांगे पाटलांच्या भेटीला. शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंतांच्या विरोधात रणजित पाटलांची लढत. मनसे नेते अमित ठाकरे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करणार. वाशीममधील कारंजा विधानसभा मतदारसंघात वंचितकडून अभिजित राठोड यांना उमेदवारी. राठोड यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणं बदलणार. लातूरच्या अहमदपूर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी. भाजपचे माजी आमदार बब्रीवान खंदाडेंकडून अपक्ष अर्ज दाखल, तर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अडचणीत भर. बुलढाण्याच्या मेहकर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी. भाजपचे नेते प्रकाश गवई यांनी अपक्ष अर्ज भरला. शिंदे गटाचे उमेदवार संजय रायमुलकरांच्या अडचणी वाढणार. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता. जागा शेकापची असताना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर. शेकापा आमदारांच्या श्यामसुंदर शिंदेच्या पत्नी आशा शिंदेकडून नाराजी व्यक्त. पुण्यातील जुन्नर मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता. शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे निवडणूक लढण्याच्या तयारी. शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार. वरुण मोर्शी मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच, तर मेळघाट मतदारसंघात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत ओढाताण. परभणीत महायुतीत बिघाड होण्याची शक्यता. रामदास आठवलेंच्या आरपीआयकडून वेगळी भूमिका घेत 3 जणांना उमेदवारी. वंचितकडून वाशिम रिसोड कारंजा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर, तर महाविकास आघाडीचे 2 मतदारसंघात उमेदवार जाहीर. मात्र महायुतीचा सस्पेन्स कायम. पुण्याच्या खडकवासला विधानसभेतून सचिन दोडकेंना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती. मी येतोय अशा आशयाचे दोडकेंचे बॅनर व्हायरल. उदय सामंत यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. जालन्यातील अंतरवाली सराटीत सामंतांनी जरांगेंची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू मंगेश शिवटे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. 15 ते 20 मिनिटं जरांगे पाटील आणि मंगेश शिवटे यांच्यात चर्चा. करमाळा विधानसभेतून मंगेश शिवटे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची सूत्रांची माहिती.